दिल्लीत भाजपसोबत झालेल्या बैठकीबाबत मला आणि आमच्या पक्षाला माहिती नाही असं सुळे यांनी म्हटलं। पहाटेच्या शपथविधीबाबतही मला माहिती नव्हतं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। बैठक कुठे झाली याची माहिती अजित पवारांना द्यावी लागेल असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगते, रीड माय लिप्स, अशी कुठलीही मीटिंग झाली ह्याची माहिती मला नाही। ही झाली का नाही हे मला माहिती नाही। पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं, हे मी तुमच्या चॅनलवर अनेक वेळा बोललेले आहे। मला अजूनही तो दिवस आठवतो, मी झोपले होते, सदानंद सुळेंनी मला उठवलं आणि सांगितलं बघा काय चाललंय टीव्हीवर, जरा टीव्ही लावा। त्याच्यामुळे मला ह्या कुठल्याही किंवा आमच्या पक्षाला ह्या कुठल्याही मीटिंगबद्दल काही माहिती नाही, पहाटेच्या शपथविधीबद्दलही माहिती नाही। त्याच्यामुळे या सगळ्या याची मीटिंग झाली का नाही, कुठे झाली, काय झाली, या सगळ्याचं उत्तर हे अजित पवारांना द्यायला लागेल। हा त्यांना गिळायचा आहे, विकत घ्यायचा आहे, ओरबाडायचा आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी आधी शिवसेना तोडली, त्यासाठी अडाणीचा वापर केला। हे खुद्द त्यांच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची तोडण्यामागे अडाणी होता आणि सरकार पाडण्यामागे अडाणी होता, हे अजित पवार कबूल करतायत की ही मुंबई आणि हा महाराष्ट्र उद्योगपतींना विकण्याचा डाव नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी केला, खेळला आणि तो यशस्वी झाला।